1961 साली नवी मुंबईतल्या अग्रोली येथील कम्युनिस्ट नेते भाऊ पाटील यांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती। या संकल्पनेला सुरुवातीला बराचसा विरोध अनेकांनी केला, परंतु काही कालावधीनंतर आता हळूहळू या संकल्पनेला अनेक राज्यांमधून अनेक गावांमधून याला आता प्रतिसाद मिळत आहे। भाऊ पाटील यांच्या प्रयत्नानंतर आता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ त्यासह मराठवाडा या भागांमध्ये देखील आता एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे मंडळांमधील जे वाद होते, जे खर्च वेगवेगळ्या मंडळांसाठी केला जात होता, तो आता एक गणपती केल्यामुळे तो खर्च बराचसा वाचला। या खर्चातून आता गावातला विकास आणि त्याच्यातून अनेक समाजोपयोगी कार्य केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण सध्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथे आहोत। हिवरे बाजार हे कायमच एक नवीन उपक्रम, नवीन सामाजिक पायंडा पाडण्यासाठी आपण ओळखला जातो। यामध्ये ग्राम संसद असो, ग्राम दर्शन असो किंवा एकत्रित सगळे सण उत्सव साजरे करण्याचा असो, हिवरे बाजार हा गेल्या अनेक वर्षांपासून नवीन जे समाज उपयोगी जे काही उपक्रम आहेत हे राबवण्यामध्ये अग्रेसर असतं। हिवरे बाजारचे जे सरपंच आहेत पोपटराव पवार, ज्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांपासून हे गाव विकासाच्या दिशेने घोडदौड करत आहे। आता या गावामध्ये गेल्या 28 ते 29 वर्षांपासून एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। या गावामध्ये कुठेही दुसरा गणपती बसवला जात नाही। यामध्ये हा जो गणपती आपण पाहताय हाच गणपती सगळ्या संपूर्ण गावामध्ये बसवला जातो। या गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातूनच गावात सामाजिक उपक्रम हे 10 दिवस साजरे केले जातात। आता आपण जे या गावाचे उपक्रमाचे जनक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पोपटराव पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकी या संकल्पना त्यांना कशी सुचली आणि याचं कसं ते गेल्या 28 वर्षांपासून याचा साजरा करत आहेत। भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन, सार्वजनिक गणपती उत्सव यामुळे एक मोठी जनजागृती तरुणाईमध्ये झाली आणि ब्रिटिशांना हा देश सोडून जावा लागला। कोकणामध्ये घराघरामध्ये असलेला गणपती उत्सव लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणपती उत्सवाच्या माध्यमातून जनजागृतीचं तरुणाईमध्ये मोठं बीजारोपण केलं होतं। त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो छत्रपती शिवरायांवर पोवाडा गायला हा सार्वजनिक गणपती उत्सव म्हणून, यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि बाल गंगाधर टिळक असतील यांचं तरुणाईमध्ये जनजागृतीचं प्रचंड मोठं कार्य या सार्वजनिक गणपती उत्सवाच्या माध्यमातून झालेलं आहे। मला असं वाटतं त्यावेळीची गरज होती तरुणाई आणि समाजाला जागृत करून भारताला स्वातंत्र्य देण्याची। आजची गरज आहे तापमान बदलाच्या परिस्थितीमुळे आज संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वाची समस्या निर्माण झालेली आहे। ढगफुटी, दुष्काळ, भविष्य काळामध्ये सर्वात मोठं संकट म्हणजे दूषित होत चाललेलं जल आणि दूषित होत चाललेली माती, त्यामुळे मानवी आरोग्याची समस्या आहे। याच्या जनजागृतीसाठी तरुणाईला प्रबोधन करणं यासाठी सार्वजनिक गणपती उत्सवाचा उपयोग होऊ शकतो। म्हणून हिवरे बाजार परिवाराने आज 29 वर्ष झाली एक गाव एक गणपती उत्सव केला आणि यामध्ये ज्या सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पर्यावरणाच्या समस्या आहेत, आरोग्याच्या, व्यसनाधीनता आहे, आपली परिसंस्थेचा होत चाललेला ऱ्हास आपण पाहतो, उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था आणि दिशाहीन होत चाललेली तरुणाई, यांना दिशा द्यायची असेल तर आपल्याला एक गाव एक गणपती उत्सवाच्या माध्यमातून पुढे जाणं गरजेचं आहे। अन्यथा आज आपण पाहतो ज्या राष्ट्रपुरुषांनी, संतांनी देशाला स्वातंत्र्यासाठी आणि प्रबोधनासाठी प्रचंड मोठं काम केलं, त्यावेळेस ते जेलमध्ये होते। आज त्यांच्या जयंती आणि उत्सव जर आपण पाहिलं तर मध्य धुंद अवस्थेमध्ये नाचणारी तरुणाई आज आपण पाहतो। त्यामुळे मला वाटतं राष्ट्रपुरुषांना अभिप्रेत असलेलं राष्ट्र निर्माणाचं कार्य जर करायचं असेल तर आपल्याला एक गाव एक गणपती उत्सव या माध्यमातून समाजाचं प्रबोधन मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहमदनगर।